कांद्याचे बाजारभाव पडण्याचं कारण असं आहे का आत्ता 3 महिन्यापासून सरकारी माल नाफेड NCCF सर्व भारत देशात हा लोडिंग करतो आहे। तर त्या लोडिंगच्या संदर्भात व्यापारीचे कांदे त्यांच्यासमोर टिकाऊ करू शकत नाही। त्यांचे नाफेड NCCFचे कांदे आज देशावरमध्ये बंगाल, बिहार, आसाम, पंजाब, दिल्ली 2 रुपये ते 8 रुपये 9 रुपये विकत आहे आणि व्यापारीची काही कॉस्टिंग पडत नाही आहे। त्याच्यामुळे व्यापारी त्याच्यासमोर टिकाऊ करू शकत नाही। त्याच्यामुळे कांद्याचे बाजार हे पडायचे कारण आहे। आज येवला बाजार समितीत किती आवक आहे आणि काय बाजारभाव? आज येवला बाजार समितीत 125 ट्रॅक्टरची आवक आहे। मार्केट आहे 400-500 रुपयापासून तर 1400-1500 रुपये। येवला तालुक्यातून बोलतोय शेतकरी, कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथून मी दामोड्याचा शेतकरी आहे, योगेश भाऊसाहेब येवले। तर मी आज उन्हाळ कांदे घेऊन आलेलो होतो मार्केटला। तर मार्केट आज 400-500 रुपये विकतंय कांदा। तर सरकारने याच्यावर थोडीफार दखल घेतली पाहिजे। कमीत कमी शेतकऱ्याला थोडं अनुदान दिलं पाहिजे, जो 1000-1200 रुपये तरी अनुदान दिलं पाहिजे। कारण की गेल्या 9-10 महिने झाले आता हे कांदे चाळीत होते, म्हणजे पिकवल्यापासून तर आता विक्रीपर्यंत 8-9-10 महिने झालेले। तरी जर त्यावेळेस होते 1500-1600 रुपये 1400 रुपये मार्केट होतं आणि आज हे 500-600 रुपये जर शेतकऱ्याला मार्केट भेटत असेल तर सरकारने याच्यावर लक्ष द्यावे। आणि सरकारला एक विनंती करतो की जे आता जिल्हा परिषद पंचायत समिती याच्या निवडणुका लागत आहे, जर शेतकऱ्याला जर कांद्याविषयी जर भाव दिला नाही तर 100% जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्यावर इफेक्ट हा शेतकऱ्यांचा 100% राहील आणि मतदान शेतकरी करणार नाही। मतदान जर केलं नाही तरच कुठंतरी सरकारला कळेल का शेतकऱ्यांनी जर आपल्याला मतदान केलं नाही, त्यांना जर हमी भाव दिला नाही तर याच्यावर सरकारला निश्चित याच्यावर जाणीव होईल का शेतकऱ्यांनी जर मतदान केलं नाही तर आपणली काय दशा होऊ शकते, काय होऊ शकतं। बस, धन्यवाद। कृषी उत्पन्न बाजार समिती येवला आज मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी आणला होता। आता हा कांदा 7 ते 8 महिने सांभाळून हा कांदा 500-700 रुपये विकतोय। केंद्र सरकारने निदान 1000 रुपये अनुदान या कांद्यासाठी दिलं पाहिजे। आज लागवडीला किती पैसे लागत आहे, 8 ते 7-8 महिने कांदे सांभाळून जर ते 500-700 रुपये विकावं लागू राहिले काहीच परवडत नाही ना। 11-12 हजार रुपये लागण कांद्याची असते। सुरुवातीला हा कांदा काढला त्यावेळेस बाजार 1000-1100 रुपये होते, आता डायरेक्ट ते 500-700 रुपये विकू राहिले। काहीच परवडत नाही शेतकऱ्यांना। केंद्र सरकारने काहीतरी दखल घेतली पाहिजे, याच्या शेतकऱ्यांना 1000 रुपये अनुदान तरी दिलं पाहिजे। कांद्याच्या बाजारभावामध्ये दररोज घसरण होत असल्याकारणाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे। मी आता येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आलेला असून या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा जो आहे तर तो लिलावासाठी या ठिकाणी आणलेला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर साधारण 150 वाहनाच्या जवळपास यामध्ये शेतकऱ्यांनी हा उन्हाळ कांदा जो आहे तर तो या ठिकाणी विक्रीला आणलेला आहे। या ठिकाणी साधारण 300 रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त 1200 रुपये 1300 रुपयांच्या जवळपास तर सरासरी 700 रुपये जवळपास कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे। आणि कांद्याचे बाजारभाव घसरण्याचं मुख्य कारण जे तर ते व्यापारी सांगत आहेत का नाफेड NCCFचा कांदा जो आहे तर तो स्वस्त दरामध्ये 2 रुपयापासून ते 8 रुपयापर्यंत विक्री केला जात असल्याकारणाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आम्ही जो कांदा घेतोय तर त्या कांद्याला मागणी नसल्यामुळे त्याच्यामुळे कुठंतरी कांद्याचे बाजारभाव जे तर हे घसरल्याचं सांगत आहेत। आणि एकीकडे जर बघितलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपला कांदा हा तोट्यात विक्री करावा लागतोय। त्याच्यामुळे या ठिकाणी कांदा जो विक्री झालेला कांदा आहे आणि जो विक्री होणारा कांदा आहे तर ह्या कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटलला अनुदान दिलं पाहिजे। जर अनुदान नाही दिलं तर लोकसभेप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम्ही सत्ताधारी पक्षांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा जो आहे तर तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेला आहे। त्याच्यामुळे आता केंद्र सरकार कशा पद्धतीने ह्या इशाऱ्याकडे लक्ष देऊन आणि कांदा उत्पादकांना कसं न्याय देते याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, येवला, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।